आणि पुढे पोपटलाल असं लिहितात की अगोदर फक्त पक्षी आकाशात जाऊन त्यांच्याशी संवाद साधायचे, आता तर मोठमोठ्या इमारतीतली लोक खिडकी उघडून आकाशाला हाय बोलत असतात. माणसाने जमीन आणि आकाशामधलं अंतर कमी केलंय, म्हणून आज मनुष्य कदाचित जमिनीवर असेल पण जमिनीचे भाव मात्र आकाशाला पोचलेत. वा वा वा, क्या बात आहे. अशा वेळी रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणारेच हुशार ठरतील आणि हुशारांना फक्त इशाराच पुरे झाला. वा वा पोपटलालजी, वा वा वा, खूप छान लिहिलंय. पोपू, तू तर कमालच केलीस यार. खूप मस्त यार, खूप मस्त. थँक्यू मित्रांनो, थँक्यू. अरे ये जेठालाल, ये ये हो ये जेठाप्रा, ये इथे बस चल. अरे काही हरकत नाही. सॉरी. अरे मी इथे बसतो. इथे बस ना तू. हा, मी इथे बसतो. नक्की ना? या लेटालाल. काय हो, लेटालाल म्हणजे काय? लेट आला लाल म्हणून लेट आला. ए भिडे, काय रे बाबा जेठालाल, मी खास तुझ्यासाठी जिलेबी फाफडा मागवले आणि तूच लेट आलास. सॉरी भाऊ, सॉरी. चला जिलेबी फाफडा इथे द्या. अरे चला. काय इथे द्या जेठालाल. अरे आजचं मुख्य कार्य आहे आर्टिकल वाचणं. नाहीतर तुला काय वाटतं पोपटलालनी आपल्याला इथे जिलेबी फाफडा खायला बोलवलंय? मेहता साहेब, अरे नाही, म्हणजे पोपटलाल, मला म्हणायचं असं आहे की एक तीर दोन शिकार, जिलेबी फाफडा पण खाऊ आणि आर्टिकल पण ऐकू. हो बाबा, ठीक आहे. ऐकव. तर ऐका. पोपटलाल नको वाचू. का? काय ना जेठालाल, मेहता साहेबांनी आर्टिकल वाचला आहे आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलं सुद्धा. आता तू लेट आला आहेस तर परत ऐकू शकत नाही, बरोबर ना आत्माराम? हो बरोबर आहे जेठालाल, तू लेट आलायस तर तुझी शिक्षा हीच आहे की तू तुफान एक्सप्रेस विकत घे आणि मग स्वतः वाच. भिडे, म्हणजे तुफान एक्सप्रेस विकत घेणे ही शिक्षा आहे? नाही, तो उशिरा आला ना, म्हणून काही ना काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे ना. अरे भाई, तू काय केव्हापासून लेट आला करते, तुला माहिती आहे? तुझ्यामुळे तुझं काम करण्यात मी लेट झालो. माझं काम? हो. पापड लोणचं पोचवायला गेला होतास? अरे बाबा, लोणचं पापडची डिलिव्हरी नाही, तुमच्यासाठी मी एकदम जबरदस्त वस्तू घेऊन आलो आहे, ज्याला बघून तुम्ही एकदम खुश व्हाल. अच्छा, एलसीडी आणलायस? नाही, एलसीडी नाही, SMC. SMC? जेठाप्रा, हा कुठला नवीन ब्रँड आहे जो मार्केटमध्ये आलाय? अरे सोडी, हा काही टीव्ही नाही आहे. SMC म्हणजे सोसायटी मेंटेनन्स चेक. हे घ्या. अरे बाप रे बाप, क्या बात है जेठालाल, वा वा वा. सोसायटीचा मेंटेनन्स चेक ऍडव्हान्स मध्ये आहे ना, साइन आहे ना? हो, तेच बघत होतो. हो, मला माहित होतं. वा 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 वा, क्या बात आहे जेठालाल. पण आज सूर्य उगवला कुठे भाऊ? सूर्य तर तिथूनच उगवला आहे जिथून नेहमी उगवतो. मग ही तर कमालच झाली बाबा. पण ही कमाल झाली कशी आज? ते काय ना, नेहमी मी थोडं विसरतो तर तुझी कचकच सुरू होते. आज लक्षात आलं तर ठरवलं की बाबा ऍडव्हान्स मध्ये देतो. नेहमी तुझी कचकच कोण ऐकणार? आता कचकच तर करणार ना जेठालाल. एकतर आपल्या सोसायटीचा मेंटेनन्स ऑलरेडी कमी आहे आणि तो द्यायला तू वेळ घेणार, मग कचकच करणारच ना. अरे बाबा, आता चेक दिला तरी तू कचकच करतोयस. बरं जेठालाल, हा लेख लिहिण्यामागचं माझं जे मूळ ध्येय आहे ते असं आहे की आजकाल सगळीकडे प्रॉपर्टीच्या वाढत्या किमती सोबत मेंटेनन्स का वाढतोय. अरे वा पोपटलाल, खूप चांगला मुद्दा उचललायस तू. एकतर बाबा करोड रुपयांचा फ्लॅट विकत घ्या, वरून दर महिन्याला 25-50 हजार रुपयांचा मेंटेनन्स. हा कसला न्याय? म्हणूनच ऐका, आज पोपटलाल सॉरी, पण तुझं आर्टिकल ऐकायची खरी मज्जा तेव्हा येणार जेव्हा सोबत जिलेबी फाफडा पण पोटात जात असणार. मग थोडं खाऊ? हो घे ना. सॉरी, तुम्ही चर्चा करण्यात व्यस्त होतात म्हणून मी सगळं संपवलं. सॉरी जेठालाल, ते जिलेबी फाफडा तर बरोबर आहे, खावं तर लागणार. एक काम करूया, आपण सगळे आता त्या नाक्यावर फरसाणाचं दुकान आहे तिथे जाऊया, गरमागरम जिलेबी फाफडा खाऊया, गरमागरम मसाला चहा पिऊया. जेठालाल, माझा लेख? ते तर आम्ही जेव्हा जिलेबी फाफडा खात असू तेव्हा तू साईडला उभा राहून वाचत असणार ना. मग सगळं असं एकत्र होईल ना, त्याचा काही वेगळा वेळ नाहीये ना.
काय म्हणता हाती भाऊ? हो बरोबर आहे तिथे मजा येईल हो. जाऊया. जाऊया, चला. चला, येईल. गरमा